आठवलेंचाही मराठी खाद्यपदार्थांना पाठिंबा। जिप्सी हॉटेलमध्ये चाकली कांदे पोह्याची चव। RPI पक्षप्रमुख रामदास आठवले यांनी मराठी तरुणांना रोजगार मिळावा आणि यासाठी मराठी खाद्यपदार्थांना हॉटेल्समध्ये जागा द्यावी अशी विनंती मुंबईतील सर्व हॉटेल मालकांना केली आहे। दादरमधील जिप्सी कॉर्नर आणि जिप्सी चायनीज या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल्समध्ये आठवले यांनी हजेरी लावली व तेथील कांदेपोह्यांचा आस्वाद घेत आपले मनोगत मांडले। सुरुवातीला 10% सत्ता मागणाऱ्या आठवलेजींनी यावेळेस 5% तरी सत्ता मिळावी अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विनवणी करत चिली देशावरील त्यांचा दौरा पूर्ण होताच याबद्दलची मागणी करू असे आवाहन केले आहे। शिष्टमंडळ होतं ते आमच्या 4 पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की जुलैमध्ये सुरू होणाऱ्या पावसाळी मंत्रिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि त्याच्यामध्ये 4ही पक्षाच्या प्रतिनिधींना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्या प्रमाणात आमचा प्रयत्न आहे की मंत्रिमंडळामध्ये आम्हाला संधी मिळाली पाहिजे आणि महामंडळामध्ये संधी मिळाली पाहिजे। आता राजू शेट्टी जे का कार्यकर्त्याला एक महामंडळाचं चेअरमन मिळालेलं आहे, आमच्या पक्षातले कार्यकर्त्यांना संधी मिळेल आणि ही सत्ता फक्त भाजपची देत नसून ही सत्ता मित्रपक्षांना सोबत घेऊन ही सत्ता स्थापन झालेली आहे। माहितीची सत्ता आहे असं लोकांच्या समोर 4 महामंडळं जे आहेत किती महामंडळं द्यायची वगैरे काय माहीत नाही, परंतु रिपब्लिकन पक्षाला एकट्याला 10% सत्तेचा वाटा देण्याचं ॲग्रीमेंट आहे। तरीसुद्धा आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की आमच्या पक्षाला किमान 5% तरी सत्ता मिळाली पाहिजे। भाजप सेना एकत्र आलेले पक्षाने जे आश्वासन पाळावी, परंतु रिपब्लिकन पक्षाला मात्र आम्ही जे मित्रपक्षांच्या वतीनं 10%ची मागणी आम्ही केलेली आहे, तर त्याच्यामध्ये 5% तरी सत्तेचा वाटा RPIला मिळाला पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी राहणार आहे। लवकरच मुख्यमंत्री चायनावरून आल्यानंतर त्यांच्याबरोबर मी सर्व मित्रपक्षी भेटणार आहोत आणि स्वतंत्रपणे RPIच्या वतीने मी त्यांना भेटणार आहे आणि RPIच्या कोणत्या मागण्या आहेत, कोणती महामंडळ आम्हाला हवी आहे, कोणतं चेअरमनपद आम्हाला पाहिजे, कोणतं सदस्यपद आम्हाला हवी आहे, या संबंधामधली चर्चा मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवे पाटील यांच्यासोबत आम्ही करणार आहोत आणि लवकरात लवकर जी समन्वय समिती आहे ती स्थापन व्हावी 6 पक्षांची। त्यानंतर आम्हाला कोणती महामंडळं देणार आहात त्याची यादी आम्हाला द्यावी म्हणजे आम्हाला नावं ठरवता येतील आणि अनेक महामंडळामध्ये जे सदस्य आहेत ज्या ठिकाणी काही महामंडळामध्ये मंडळामध्ये 24 सदस्य आहेत, कुठं 18 सदस्य आहेत, कुठं 14 सदस्य आहेत, कुठं 8 आहेत, 6 आहेत, 4 आहेत, तर प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जास्त सदस्य आहेत त्या ठिकाणी आम्हाला 2-3 लोकांना आमच्या संधी मिळाली पाहिजे, ज्या ठिकाणी 4, 5, 6, 8 आहेत त्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। कांदा पोहे खाने के लिए मतलब ये जिप्सी होटल में आने का मकसद इतना ही है कि यहाँ कांदे पोहे बहुत अच्छी मिलती है, यहाँ मराठी जो डिशेस है वो बहुत अच्छी मिलती है। नेहा कांबळेची रिपोर्ट, JPTV न्यूज़, मुंबई।